हरे राम टाळी टाळी सर्वांनी मोठ्या प्रेमाने राम राम हरे 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 राम 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 हरे 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 राम 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 हरे 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 राम ऐ माले जगने छीना मुझसे मुझे जो भी लगा प्यारा सब जीता किए हो तो मैं पल भर में हारा हरे राम 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 हरे नाम आहे आणि या राम नामापेक्षा जगामध्ये दुसरं काहीच नाही म्हणून फक्त भजन आणि भजनच सोबत येणारी गोष्ट आहे। चला पुढं अरण्यामध्ये वाट चालत असताना राम प्रभूला एक राक्षस आडवा आला। राक्षस त्या राक्षसाचा देखील देवानं उद्धार केला। काय कोण राक्षस होता ते एक कबंद नावाचा राक्षस आला। त्याला हातही नव्हते पाय नव्हते म्हणतात नुसतं मासाचा गोळा होता ना अंगावर फिरत फिरत आला चाल करून देवानं त्याचा उद्धार केला। कशामुळे त्याला तशी अवस्था प्राप्त झाली वर्णन सांगितलेलं आहे। ब्राह्मणांचा द्वेष केल्यामुळं ब्रह्मवृंदांचा द्वेष केल्यामुळं त्या एका गंधर्वाला तो कबंद राक्षस व्हावं लागलं। तो एक गंधर्व होता। चला तिथून पुढं आता आपल्याला ती कथा ऐकायची आहे। ती कथा जी जशी भागवतामध्ये दशम स्कंदाचा जो आत्मा म्हटल्या जातं त्या कथेला ती सुदाम चरित्र ते सुदामजीची कथा जशी दशम स्कंदाचा आत्मा आहे तशी रामायणाचा आत्मा देखील एक कथा आहे। ती कथा म्हणजे शबरी मातेची कथा शबरीची कथा। ती शबरीची कथा ऐकायची। कोण आहे शबरी? मला सांगा सुदामजीचा विषय निघाला म्हणून सुदामाला काय नेलं हो देवाला भेटण्यासाठी? त्यानं सोबत काय नेलं? सुदामा काय घेऊन गेला? पोहे घेऊन गेला। किती पोहे नेले होते? मुठभर पोहे। आता उद्या परवा आपला काला होणार आहे। काल्यासाठी तुम्ही पण आणणार पोहे मुरमुरे काहीतरी। किती वर्षापासून आणताय तुम्ही? 50 वर्ष झाले।
50 वर्ष झाले सप्त्याला. 50 वर्षापासून तुम्ही देवाला पोहे घेऊन येता, मुरमुरे घेऊन येता काल्यासाठी. मग सुदाम्याला अख्खा गाव सोन्याचा दिला होता. काय दिला होता? अख्खा गाव सोन्याचा दिला होता देवानं. मग तुम्हाला किती किती किलो दिलं पोह्याच्या बदल्यात? पोह्याच्या बदल्यातच दिलं ना सुदामाला देवानं. अख्खा गाव सुवर्णाचा गाव दिला ना, सोन्याचा गाव. मग तुम्हाला देखील किलो 2 किलो, छटाक 2 छटाक, एखादा ग्राम तरी कोणाला दिल्याचा उल्लेख आहे का? कुठं सांगेल का कोणी मला 2 ग्राम दिलं देवानं? 7,500 झाले नाही. पण सुदाम्यालाच का? ऐका, त्याचा जो शुद्ध भाव पाहिला, शुद्ध भाव वर्णन आहे. सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्रे पिढीला, मुष्टीभर पोहे घेवणी त्याचे भेटीला गेला. चांगले चांगले पोहे पाहुणी गाव सोनियाचा दिला. असं आहे का? शुद्ध भाव देखोनिया. काय पाहिलं देवानं? फक्त भाव पाहतो, भाव. हृदयातली तळमळ पाहतो तो देव. मी नेहमी सांगतो फक्त भाव शुद्ध झाला पाहिजे. मी सकाळी सांगितलं, भाव ज्याचा शुद्ध झाला आणि दुरी नाही देव त्याला. त्याच्यासाठी देव दूरची गोष्ट नाही. शुद्ध भाव झाला पाहिजे, भाव शुद्ध. असा शुद्ध भाव असलेली देवाची एक अनन्य साधारण भक्त म्हणजे ही शबरी आहे. कोणही शबरी, भिल्ल जमातीचा एक राजा होऊन गेला शबर. त्या शबराची मुलगी आहे शबरी. शबरी 10-11 वर्षाचं वय झालं आणि 10-11 वर्ष वय झाल्याच्या नंतर तिनं घर सोडलं. का घर सोडलं? एके दिवशीची गोष्ट. दारामध्ये तिनं, माहित नाही तिला काय नेमकं काय व्हायलंय. 10 वर्ष वय म्हणजे काय. दारामध्ये एक 10-12 बोकडं बांधलेले पाहिले, दारूनं भरलेले माठ ठेवलेले पाहिले अंगणामध्ये. आणि आपला बाप त्या शबर राजा शबराला विचारलं, बाबा हा काय प्रकार आहे? हे एवढी बोकडांची दावण कशासाठी? हे दारूनं भरलेले माठ. म्हणजे बेटा शबरी, उद्या तुझं लग्न आहे, उद्या तुझं लग्न आहे. आणि त्या लग्नासाठी सगळ्या भावकीला, मी काय म्हणलं, हे भावकी फार अवघड आहे. भावकी पाहुणे येतील आता उद्या सगळे. मग त्यांना जेवण द्यायचंय. जेवण म्हणले, मग जेवण या बोकडांचं का? म्हणले हो, बोकडांचं. पहा, माणूस एवढा निर्दयी आहे आणि वरचेवर निर्दयी बनत चाललाय. एक आहार सांगितलेला आहे, सात्विक आहार, माणसाच्या शरीरासाठी जो पूरक आहे आणि ज्यांना आपलं भरण पोषण होऊ शकतं त्याला सात्विक आहार म्हटलेले. सात्विक आहार. सात्विक आहार म्हणलं की मग त्याच्यात गहू, ज्वारी, बाजरी जे काय आलं त्या. शाकाहार ज्याला म्हणतो तो शाकाहार म्हणजे सात्विक आहार. पण माणूस हा शाकाहार सोडून, पंचपक्वान्नाचं भोजन सोडून त्या तामसिक आहाराकडे वळत चाललाय. तामसिक आहाराकडे. किती तुमच्या सदसद विवेक बुद्धीला पटतं का हो? एक जीव मारून खाणं पटेल का? कोणाही सुज्ञ व्यक्तीला पटणार नाही, कोणाही सुज्ञ व्यक्तीला. साधू संतांनी तर इतकं सांगितलं, मांस खाता हौस करी जोडोनी वैरी ठेवीला. एक जीव मारून खाताय तुम्ही आज, लक्षात ठेवा, तो उद्या तुमचा बदला घेतल्याशिवाय सोडणार नाही सोडणार. साधू संतांचं वचन आहे, मांस खाता हौस करी जोडोनी वैरी ठेवीला. तुम्हाला आज मजा वाटेल पण तो उद्या तुम्हाला नाही सोडणार, तुम्हाला नाही. एक विचार करा, ज्या कोणी जे आणलेलं आहे, आपण जे आणणार आहेत खाण्यासाठी, त्या प्राण्याचे देखील आई बाप आहेत. आणि काय म्हणणार ते? उद्या तुमच्या लेकराला असंच कापलं तर? तेवढं कशाला? ज्या प्राण्याची मान कापणार आहेत आपण, त्याच्या गळ्याला असं धरतो आणि इथं सुरी लावतो, इथं खाली. निदान त्या सुरी खाली आपलं बोट जाऊ देतो का एखाद्या वेळेत? आपलं बोट, आपल्या बोटाला किती सांभाळतो आपण. म्हणून दुसऱ्या प्राण्याच्या मानेवर सुरी लावण्याच्या आधी एक क्षणभर विचार करायचा. विचार. हो. सिरपर खडा पालनहार. जाऊ दे, ते मला असं भावनेच्या ओघामध्ये बोलत बोलत मग एखाद्या वेळेस भजन आठवत नाही मला. जीवन को
मत मार सुरी से. काय म्हटलेले कवीनं, जीवनाला चाकून मारू नका, जीवन को मत मार सुरी से, पालनहार खड़ा सिर पे. जीवन को मत मार सुरी से, पालनहार खड़ा सिर पे. जीवन को मत मार सुरी से, पालनहार खड़ा सिर पे. जीवन को मत मार सुरी से, पालनहार खड़ा सिर पे. जीवन को मत मार सुरी से. सगळा लेखाजोखा घेऊन तो बसलाय लिहायला तुमचे सगळे पाप कर्म आणि पुण्य कर्म. मग जीवन को मत मार सुरी से. बापाला विचारलं, बाबा ही दावण कशासाठी, बोकडे हे एवढे 10-12 बोकडं कशासाठी. बेटा उद्या तुझं लग्न आहे आणि सगळ्या भावकीला पाहुण्या रावण्याला जेवण द्यायचंय. बाबा माझ्या लग्नासाठी या मुक्या प्राण्यांचा बळी कशाला. 10 वर्षाची पोरगी शबरी, तिला कळायले चांगलं काय वाईट काय, विनाकारण पशुची हत्या करू नये, तिला कळलं. पण बाप म्हणतोय, अगं लहान आहेस तू पोरी, तुला काय कळतं, चल हो घरामध्ये. शबरीला बापांनी शिव्या घातल्या आणि घरात पाठवून दिलं. पण घरामध्ये गेल्याच्या नंतर शबरीनं विचार केला, जर माझ्या लग्नासाठी या 10 प्राण्यांचा बळी जाणार आहे तर मग मी लग्न नाही केलं तर. मग त्यासाठी घरी थांबून जमणार नाही. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेतला आणि त्या अंधारामध्ये शबरी जंगलामध्ये निघून घेतली. 10 वर्षाचं वय, 10 वर्षाचं. पण विचार किती मोठा आहे, विचार किती. विचार आणि वय याचा काही संबंध नसतो बरं का. एखादं लहान पोरग असते पण अशी गोष्ट एखाद्या वेळेस बोलून जाते, म्हाताऱ्या माणसाला विचार करायला लावते, एवढं ज्ञान असते. आणि एखादं म्हातारं देखील पण असा पोरकटपणा असते त्याच्यामध्ये. हो जाऊ द्या. शबरीनं अंधाराचा फायदा घेताना घर सोडलं. सगळ्या गावामध्ये बातमी पसरली, शबरी घरातून पळून गेली. शबरी घरातून दारू पिलेल्या अवस्थेमध्ये सगळे नातेवाईक होते. सगळ्यांनी शोधाशोध केली रात्रभर, पण रात्रभर शबरीचा पत्ता नाही. कारण ती पण आदिवासीची भिल्लाची मुलगी होती. जसे हे जंगलात राहणारे होते तशी ती देखील जंगलात राहणाऱ्या भिल्लाची मुलगी, शबराची मुलगी शबरी पळून गेली. सगळ्या गावामध्ये चर्चा, सगळ्यांनी शोधलं पण नाही सापडली. दुसऱ्या दिवशीचा दिवस उजाडला. पण आता शबरीने विचार केला, रात्री अंधारामुळे नाही सापडलो, पण आता दिवसाच्या उजेडात मला ते शोधून काढणार. मग असं उजेडात लपून जमणार नाही. मग एक मेलेला उंट पाहिला आणि त्या उंटाचं पोट फाडलेलं होतं जंगली जनावरांनी. त्या उंटाच्या पोटामध्ये फाडलेल्या जंगली जनावरांनी फाडलेल्या पोटामध्ये शबरीनं बसायचं ठरवलं. का? कारण वास येऊ लागला, दुर्गंधी. तेवढ्या दुर्गंधीमध्ये माझे नातेवाईक मला इथं शोधणार नाहीत, बाकी सगळीकडे शोधतील पण त्या उंटाच्या जवळ कोणीच येणार नाही त्या दुर्गंधीमुळे. मग शबरी त्या उंटाच्या फाडलेल्या पोटामध्ये बसली, जाऊन फाडलेल्या पोटामध्ये. आणि बराच वेळ निघून गेला. आता शबरीला खात्री पटली, आता कोणी येणार नाही. मग तिनं दाट जंगलामध्ये जायचं ठरवलं आणि एक ठिकाण निवडलं. एक ठिकाण पंपा नावाचं सरोवर आहे, पंपा नावाचा तलाव. आणि त्या पंपा सरोवराच्या दिवशी पंपा जवळ मतंग ऋषीचा आश्रम आहे. त्याला मतंग ऋषी किंवा मातंग ऋषी म्हणतो आपण. त्या मातंग ऋषीचा आश्रम आहे आणि त्या आश्रमाच्या आधारानं, त्या साधूच्या संताच्या आधारानं तिनं राहायचं ठरवलं. दिवसा मागून दिवस जात आहेत. झाली का तिकडची तयारी? बर ठीक. दिवसा मागून दिवस जात आहे. एक भल्या पहाटे शबरी उठायची. काय शबरीचा नित्यक्रम सांगतोय का? सकाळी लवकर उठायचं, म्हणजे 3 वाजता शबरीनं उठायचं आणि तो रस्ता झाडून काढायचा. रस्ता कोणता रस्ता? ज्या रस्त्यानं मातंग नावाचे ऋषी किंवा मतंग नावाचे ऋषी पंपा सरोवरावर स्नानासाठी जायचे, तो रस्ता शबरीनं हातानं झाडून काढायचा. कारण काटेकुटे पडलेले जंगल होतं. बरेच दिवस निघून गेले पण मातंग ऋषीला अजूनही लक्षात आलं नाही हा रस्ता कोण झाडते. आता वय वाढत चाललं होतं. एका दिवशी शबरीला काय म्हणतोय मी ऐका, शबरी झाडावर, शबरीचा दिनक्रम सांगतोय, झाडावर बसायचं, झाडावर दिवसभर झाडावरच बसायचं, झाडावरच झोपायचं. कारण
भिल्लाची आदिवासाची मुलगी जंगलात राहिलेली, झाडावरच बसून राहायचं, झाडावरची फळं खायची, पंपा सरोवरावर जायचं, पाणी प्यायचं, तांब्या नाही, ताट नाही, आतराय भांगरायची गरज नाही, काहीच गरज नाही. आणि एके दिवशी शबरीला उठायला उशीर झाला, 4 वाजायची वेळ आणि मातंग ऋषीची यायची वेळ एकच झाली. समोर शबरी हाताने रस्ता झाडू लागले, त्यावेळेला पाहिलं मातंग ऋषीनं कोणीतरी स्त्री आहे आणि आपला रस्ता झाडते. गुरुजी जवळ येत असलेले पाहिले आणि शबरी घाबरली. काय म्हणतात गुरुजी माहित नाही, म्हणून तिथून निघून जायला लागली, पळायला लागली शबरी. थांब, कोण आहेस तू? थरथर कापते शबरी, थरथर कापते. का? कारण आजपर्यंत लहानपणापासून जेव्हापासून घर सोडलं तेव्हापासून दुसऱ्या कोणत्या पुरुषाचा आवाज देखील कानी पडलेला नाही तिच्या. थांब, कोण आहेस तू? का धावतेस, का पळतेस? असं म्हटलं मातंग ऋषीनं. शबरी थरथर कापते, हात जोडले. गुरुजी मला माफ करा. अगं कोण तू? मी शबरी. कधीपासून? मी 10 वर्षाची होते गुरुजी, तेव्हापासून घर सोडलं, इथं येऊन राहते, तुमचा रस्ता झाडते, तुमची परवानगी न घेता तुमची सेवा केली. गुरुजी मला माफ करा. घाबरू नकोस, घाबरू नको. शिष्याला सांगितलं आणि तिला एका झोपडी. शबरीचं चरित्र आपण पाहतोय. मातंग ऋषीने विचारलं, शबरी कधीपासून राहतेस बेटा? गुरुजी 10 वर्षांची होते त्यावेळेला घर सोडलेले, आजपर्यंत इथं तुमच्या आधारानं राहण्याचा प्रयत्न केला आणि तुमची परवानगी न घेता तुमची सेवा केली. घाबरू नकोस, घाबरायची गरज नाही. शिष्याला सांगितलं आपल्या काही आणि शबरीला एका झोपडीची व्यवस्था करून दिली. तिथं झोपडीची राहा बेटा. गुरुजींनी राहण्याची व्यवस्था केली, पण शबरीनं, तिला गरजच वाटली नाही कधी की आपल्या जवळ संसार असावा. संसार पा जी वैरागी वृत्ती म्हणतो, वैरागी वृत्ती, विरक्ती ज्याला म्हणायचं, विरक्ती. या शास्त्रामध्ये संज्ञा हे शब्द वाचनात आले असतील, तिथं चांगले वाटतात, पण अंगीकारायचे म्हटलं की किती अवघड असतात. पहा, आज आपल्याला प्रत्येकाला आशा आहे आपलं मोठं घर असावं, 2 मजली असावं, RCC असावं, टाइल्स असावे, टॉयलेट बाथरूम पॉश असावे, हॉल असावा, टीव्ही असावा, घरात चमचमणारे स्टीलचे भांडे, तांब्या पितळचे भांडे, चमचमणारे चांदीचे भांडे, सगळं काही असावं. पण शबरीचं आयुष्य पहा, देव उगीच नाही कोणालाही भेटत हो, देव उगीच नाही कोणाला भेटत. गेले आशा पाश निवारोनी, भक्त कोणाला म्हटलेलं आहे? ज्याचे आशा हा पाश म्हटलेला आहे, हे निघून गेलेत, ज्यांच्या अंगी विरक्ती आहे त्यांनाच भक्त म्हटलेले आहे. आणि अशा भक्तासाठी देव येतो. तुमच्या आमच्यासाठी नाही येत. बंगले, इमले, माड्या, गाड्या याच्यासाठी नाही येत देव. हा वेदांत आहे. मला बरेच जण म्हणतात, महाराज एवढी अवघड गोष्ट तुम्हाला सोपी करून कशी सांगता येते? एवढी खरंच हे विरक्ती ज्याला म्हणतो, मी नेहमी म्हणतो, ज्याला सोपी गोष्ट अवघड करून सांगता येते, काय म्हणतोय मी ऐका, ज्याला सोपी गोष्ट अवघड करून सांगता येते त्याला पंडित म्हणतात. काय म्हणतात? सोप्याचं अवघड करून सांगणं त्याला पंडित म्हणायचं, आणि जो अवघड गोष्ट सोपी करून सांगतो त्याला संत म्हणायचं. आमचे संत आहेत वारकरी संप्रदायाचे, त्यांनी तो अवघड वेदांत सोपा करून सांगितला, सोपा करून. आशा पाश निघून गेलेले होते त्या शबरीचे. तिनं आयुष्यामध्ये कधी भांडे जमवले नाही, कधी संसार जमवला नाही. भजन 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 करते. शबरीच्या गुरूंनी एकदा मातंग ऋषींनी सांगितलं, शबरी मी जातोय बरं का. गुरुजी तुम्ही जाताय, मग मी इथं कशी राहू? तू इथं राहायचं कधीपर्यंत गुरुजी? अगं तो ब्रह्मांडाचा धनी राजा दशरथाचा मुलगा राम ज्या दिवशी इथे येईल त्या दिवशी तुला जायला मिळेल, तोपर्यंत इथून जाऊ नकोस. गुरुजी, गुरुवर विश्वास, गुरुवर विश्वास आणि भगवंताच्या नामावर विश्वास किती, विश्वास किती. पहा, दररोज शबरीनं देव माझ्या घरी येईल गुरुनं सांगितलं होतं. गुरुनं म्हणून विश्वास, देव माझ्या घरी येणार म्हणून दररोज सकाळी शबरी उठायची आणि देवासाठी फुलं आणायची, फळं आणायची, बोरं आणायची, आजूबाजूला जे काही फळं मिळतील. वाट पाहता पाहता 10 वर्षाची शबरी आता 80-90 वर्ष वय झालेलं. किती 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 म्हणजे त्याला वाट पाहण्याची एक क्षमता असते, क्षमता. तुमचं आमचं एवढं म्हणजे भगवंतावर विश्वास एवढा कमजोर असते. किती कमजोर? साधारण दुःख येऊ द्या, साधारण जरी दुःख आलं तरी आपण म्हणतो देवाला माझी भक्ती कळाली नसल का, माझ्या हिश्याला हे दुःख का दिलं, देवाला माझी भक्ती कळाली नाही.
साध्या साध्या एवढ्या एवढ्या गोष्टीवरून आपला भगवंताचा विश्वास ढळतो. विश्वास म्हणताच येणार नाही त्याला, ती आपली श्रद्धा असते. श्रद्धा ही कमी जास्त होत असते, विश्वास मात्र अटळ असतो. कारण तुलसीदासांनी अगोदरच सुरुवातीला मंगलाचरणामध्ये वर्णन केलेले, भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिनो. श्रद्धा ही भवानी आहे आणि विश्वास हा शंकर आहे. दोघांना वेगवेगळे रूपकानं वर्णन केलेलं आहे. आपली श्रद्धा ढळते, पण शबरीची श्रद्धा नाही ढळली. म्हातारी झाली आहे शबरी, म्हातारी, पण दररोज देवासाठी. हो, जब मेरे राम जी का अवने होगा शबर की कुटियों का पावन होगा, जब मेरे राम जी का आवन होगा शबर की कुटियों का पावन होगा, जब मेरे राम जी का आवन होगा शबर के कोटियों का पावन होगा, जब मेरे राम जी का आवन होगा शबर के कोटियों का पावन होगा। बगिया में जाऊंगी मैं कलियां चुन लाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी। साथ साथ लक्ष्मण जी का, साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा शबर की कुटियों का पावन होगा, जब मेरे राम जी का आवन होगा शबर की कुटियों का पावन होगा, जब मेरे राम जी का आवन होगा शबर के कोटियों का पावन होगा, जब मेरे राम जी का आवन होगा शबर के कोटियों का पावन होगा। वाट पाहते शबरी, वाट पाहते आणि मनातले मनात दररोज विचार करते, जब मेरे राम जी का आवन होगा शबरी के कुटियों का पावन होगा, आएंगे मेरे प्रभु राम तब मैं आसन पे बिठाऊंगी, आसनावर बसवील देवाला आणि मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. बोरं खाऊ घालेल देवाला, जांब खाऊ घालेल, आंबे खाऊ घालेल. विचार करते शबरी, पण देव काही येत नाही. दररोज भजन नामस्मरणामध्ये तल्लीन झालेली ती शबरी, आणि तिच्या भजनामुळं सगळं जंगल भजन करते, जंगल पूर्ण वन भजन करते. झाडाचं एक एक पान राम 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 भजन करते. त्या वनातून राम प्रभू आणि लक्ष्मण आलेले आहेत. दादा किती आश्चर्य, कशामुळे हे झाड सुद्धा राम राम म्हणतात. तेव्हा रामानं सांगितलं, अरे लक्ष्मणा, इथं सुद्धा माझे एक अनन्य साधारण भक्त आहे आणि शबरी तिचं नाव. आज सांगितलं तर खोटं वाटेल लोकांना, पण झाडाचं प्रत्येक पान, वेलीचं प्रत्येक पान आणि फळ आणि फूल सुद्धा राम राम नावाचं भजन करत होते. झाड वेली कुठं भजन करतात का? संशय येईल लोकांना मनामध्ये, संशय. सांगतो ऐका, जनाबाईनं वेचलेल्या गौऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल भजन करायच्या. नामयाची दासी जनी आणि त्या जनाबाईची भक्तीचा हात, त्या जनाबाईचा हात ज्या गौरीला लागला, अहो ती गौरी सुद्धा शेणाची निर्जीव असलेली विठ्ठल भजन म्हणायची. ऐका अजून एक सांगतो, मंगळवेड्याला भिंत पडली, मंगळवेड्याला भिंत, आणि त्या भिंती खाली दबून हजारो लोक मेले, हजारो. तेव्हा बोलवलं नामदेवाला, नामा इकडे. कोणा देवानं बोलवलं, देवानं पांडुरंगानं, नामा इकडे ये बस. म्हणले काय देवा? जायचं म्हणले. कुठं? म्हणले कुठं? मंगळवेड्याला. मंगळवेड्याला जा म्हणले तू. म्हणले बर, काय करायचं? म्हणले माझा एक भक्त आहे आणि त्या भक्ताचे हाड इथं आणायचे पंढरपूरला, इथं. म्हणले देवा, 1000 लोक मेलेत, 1000, आणि त्यातून तिथून चोखोबा राहायचे हाड काढणं, निवडून काढणं सोपं आहे का? चोखोबा राहायची गोष्ट निवडून कसे काढायचे? काय ओळखू येणार आहेत हाड? 1000 लोकांच्या हाडामध्ये चोखोबा राहायचे हाड कोणाच्या दुसऱ्याचे आणले तर? म्हणले तसं नाही होणार. तुला एक पद्धत सांगतो ऐक.
अरे एक एक हाड उचलून कानाला लाव, कानाला. ज्या हाडातून विठ्ठल विठ्ठल आवाज आला ते हाड माझ्या चोख्याचे आणि ते चोखोबारायचे हाड निवडून आण. ज्या निर्जीव हाडामधून आवाज विठ्ठल येतो, ज्या निर्जीव शेणाच्या गौरीमधून आवाज विठ्ठल येतो, तिथे या सजीव झाडाचे पानं राम राम न म्हणायला काय झालं? हो, ते भजन ऐकलं लक्ष्मणानं आणि लक्ष्मणानं विचारलं, दादा कोण? शबरी शबरी. आणि त्या शबरीच्या प्रभावामुळं इथले सगळे अहो प्रभाव एकमेकाच्या संगतीचा परिणाम असते. प्रल्हादाकडे पहा, एकटा प्रल्हाद फक्त भजन शिकला होता आईच्या पोटामध्ये, पण सगळ्या राक्षसातल्या त्या सगळे जेवढे काही त्याच्या सोबत राहणारे ते राक्षस कुळातले विद्यार्थी होते, सगळ्या राक्षसाचे मुलं होते शिकणारे. त्या शंड आणि अमरकाच्या विद्यालयामध्ये सगळ्याला भजन करायला लावलं का नाही त्यानं? तसे शबरीच्या प्रभावामुळे सगळेजण भजन करू लागले, सगळेजण राम 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 राम. आणि तो दिवस उजाडलेला आहे, उजाडलेला ज्या दिवशी आता राम प्रभू शबरीच्या आश्रमात जाणार आणि शबरीची जी ती झोपडी पवित्र होणार, पवित्र. मेरी झोपडी के भाग. टाळी टाळी. ऐका ऐका, या वर्षीचं सगळ्यात प्रसिद्ध भजन पंतप्रधान मोदी साहेबांना आपल्या स्वतः ट्विटर अकाउंट वरून 2-3 वेळेला हे भजन शेअर केलं. मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या वेळेला बऱ्याच गायकांनी गायलं तेच भजन. सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं टाळी वाजवून म्हणायचं बरं का. आपण ते शेवटी घ्यावं का, म्हणजे सगळं भजन म्हणता येईल. अजून मला कथा सांगायची बाकी आहे. आपण ते भजन शेवटी घेणार आहे. शबरी वाट पाहते, हा, कारण ते भजन सगळं म्हणायचं आपल्याला, शेवटी म्हणायचं आहे ना ते. येऊ द्या, शबरी मातेला येऊ द्या पुढं. दहा वर्षाचं वय होतं जेव्हा शबरी घरातून त्या मुक्या प्राण्यांचा जीव वाचवण्यासाठी पळून गेली अंधाराचा फायदा घेऊन. ती शबरी आता म्हातारी झाली होती, म्हातारी. हातपाय थरथर कापतात, हातपाय थरथर कापतात, पण मुखामधलं भगवंताचं भजन कधी कमी झालं नाही, कमी झालं नाही. हो, त्या शबरीची कथा एकदा टाळी वाजवा सगळ्यांनी. राय खोडकर महाराज दररोज आपल्याला झाकी दर्शन करवित आहे. प्रत्येक काम करताना शबरी वाट पाहते आणि भगवंताचं भजन करते आणि देवाची विनंती करतेस, देवा कधी रे येशील. रामा रघुनंदना रामा रघुनंदना आश्रमात या कधी रे येशील. आश्रमात या कधी रे येशील. रामा रघुनंदना रामा रघुनंदना
वाट पाहते शबरी वाट पाहते. कशी वाट पाहते? तुझ्या पदांचे अखंड चिंतना ही माझी साधना. रामार गुणगणा. देवा कधी रे येशील? आणि तो सोन्याचा दिवस शबरीच्या आयुष्यातला आज आहे. आज देव अंगणात पाहिले आणि शबरी खाली बसलेली होती. शबरी माता खाली बसलेली. शबरी रामाला पाहिल्या बरोबर उठून उभी राहिलेली आहे. रामाकडे धावत येते, पण हातपाय थरथर कापतात शबरीचे. समोर आलेली शबरी पडणार. या वेळेला जगाचा बाप तिचा तोल सांभाळतो. जगाचा बाप. जगाच्या बापानं शबरीला सावरून धरलं आणि खाली बसवलं. दोघे जण बसलेले, शबरी माता आणि राम प्रभू बसलेले खाली. लखन भैया उभेच आहेत, लक्ष्मण बसले नाही. आणि शबरीचा मनातला भाव, देव आलेला आहे माझ्या घरी, देव. आणि त्या देवाचे पाय धुतले पाहिजे. पाय धुण्यासाठी शबरी विचार करते. पण विचार करते आणि डोळे भरून आले शबरीचे. अरे रे, पाय धुवायचे देवाचे, पण देवाचे पाय धुण्यासाठी माझ्याकडे कोणताही ताट नाही, पण आणि कोणताही तांब्या नाही. पण जर मनात भाव असेल तर काय करता येत नाही. काय करता येत नाही. शबरीनं देवाचे पाय आपल्या तळ हातावर उचलून धरले थोडेसे आणि डोळ्यातल्या अश्रूच्या धाराने देवाचे पाय धुतले. अश्रूचे. पहा, विचार करा. तुमच्या आमच्या घरामध्ये पोते भरले त्या ताटानी, तांब्यांनी, त्या धातूच्या पात्रांनी. देवाचे पाय धुण्यासाठी धातूचे पात्र आहेत आपल्याकडं, पण ती पात्रता मात्र नाही. धातूचे सोन्या चांदीचे तांबे असतील आपल्याकडं, सोन्या चांदीचे ताट असतील आपल्याकडं, पात्र भरपूर आहेत, पण पात्रता मात्र नाही. ती पात्रता शबरीच्या अंगामध्ये, शबरीच्या. म्हणून भाव पाहिला शबरीचा आणि अश्रुधारांनी शबरीनं पाय धुतले, देवाचे पाय धुतले. पुढं पाय धुतले. देवा, भूक लागली असेल, तुझ्यासाठी फळं आणून ठेवलेत. फळं काय आणले आई? एक बोर घेतलं शबरीनं आणि राम प्रभूच्या हातात दिलं. रामाने ते खाल्लं, पण आंबट होतं थोडस, अर्धच खाल्लं. बाळा, आंबट लागलं का रे? फेकते बोर. आता मी तुला तपासून देते म्हणले. तपासून. आता फक्त गोडच बोर तुला देणार, आंबट नाही जाऊ देणार. मग शबरीनं दुसरं बोर घेतलं, टोपल्यात ठेवलेलं, आणि ते बोर स्वतः थोडस खाल्लं. स्वतः थोडं खाल्लं. हा, हे गोड आहे, मात्र हे घे. जरी आंबट असेल तरी देवानं ते बोर गुपचूप खाल्लं. गुपचूप सगळं. ब्रह्मानंद झाला देवाला. परमानंद झाला आणि ब्रह्मानंद देखील झाला. का? कारण भक्तिभावानं तुम्ही जे काही द्याल, भक्तिभावानं. पंचपक्वान्न लागत नाही देवाला खुश करण्यासाठी. देवाला खुश करण्यासाठी तुळशीचं एक पान देखील पुरेसं असतं. तुळशीचं एक पान देखील. पत्रम पुष्पम फलम तोयम म्हटलेलं आहे, त्याच्यासाठीच म्हटलेलं आहे. एक पान जरी तुळशीचं तुम्ही श्रद्धापूर्वक देवाला अर्पण केलं तरी देखील ते त्याच्यापर्यंत पोहोचतं. पण भाव जर नसेल, तुमचा पंचपक्वान्नाचा नैवेद्य सुद्धा देव खात नाही. तो भाव ओळखला म्हणून गोड वर्णन केलं नामदेवरायानं. ऐका महिमावडीची बोरे खाया भिल्लीची. काय म्हणतात नामदेवराय आपल्या अभंगातून? ऐका महिमा आवडीची बोरे खाय भिल्लीनीची. ऐका महिमा आवडीची बोरे खाय भिल्लीनीची. थोर प्रेमाचा थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. 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 ऐका महिमा आवडीची बोरे खाय भिल्लीनीची. ऐका महिमा आवडीची बोरे खाय भिल्लीनीची. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. टाळी टाळी
भुकेला हाती दुष्काळ तयाला प्रेमाच्या भुकेला हाती दुष्काळ तयाला पोहे सुदाम देवाचे धक्के मारे कोरड्याचे पोहे सुदाम देवाचे धक्के मारे कोरड्याचे थोर प्रेमाचा भुकेला हाती दुष्काळ तयाला थोर प्रेमाचा भुकेला हरी बोल तयाला थोर प्रेमाचा भुकेला हाती दुष्काळ तयाला हाती दुष्काळ तयाला हाती दुष्काळ तयाला नामदेवरायाने गोड वर्णन केलं. फक्त त्याला एकच भूक आहे, एकच भूक. कशाची? तुमच्या पंचपक्वान्नाची भूक नाही, सोन्या नाण्याची नाही. मग थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. हो, फक्त एकच तुमचा तो भाव पाहतो, तुमच्या हृदयातलं प्रेम पाहतो. बोर खायला लागला देव, बाजूला उभा असलेला लक्ष्मण भैया विचार करतोय. लक्ष्मण दादाच्या काय गोळ्या संपल्या की काय म्हणला लक्ष्मण? आपला रामदादा काय डोक्याला मार लागला काय? डोकं बिका फिरलं काय दादाचं? म्हणले कशामुळं? उष्टे बोर खायला या म्हातारीचे, उष्टे बोर. पण रामाच्या हृदयातला भाव पहा. जेव्हा शबरीनं एक उष्ट बोर दिलं खायला रामाच्या हातामध्ये, रामाचं हृदय भरून आलं आणि शबरीनं विचारलं, बाळा का रडतोस रे? शबरीला राम प्रभूनं सांगितलं, माय जेव्हापासून घर सोडले तेव्हापासून आईच्या हातचा घास खायला मिळाला नाही, घास. आणि तू जेव्हा मला हे उष्ट बोर दिलं, मला माझ्या कौशल्या माईची आठवण आली, कौशल्या माईची, आईची आठवण त्या शबरीकडे पाहून. पण भाव, क्रिया एकच आहे, क्रिया एकच. त्या शबरीनं बोर दिलं, रामाला वाटलं आईनं दिलं, पण लक्ष्मणाला वाटलं दादाचं डोकं फिरलं आपल्या. उष्टे बोर खातोय म्हातारीचे, माहित नाही हिनं हात कधी धुतलेत आणि दात घासलेत का नाही 6 महिन्यापासून. होतं का तिथं मंजन पेस्ट? नाही. तरी देखील तिचे शबरीचे उष्टे बोर देव खायला लागले. रामानं लक्ष्मणाच्या मनातला भाव ओळखला. लक्ष्मणा खातोस का रे? नाही म्हणता येणं, हो म्हणता येणं. 2-4 धरले बोर दिले लक्ष्मणाकडे असे. त्यानं असं खायसारखं केलं, नाटक केलं आणि फेकून दिलं, नाटक केलं आणि फेकून दिलं. हो, पण रामानं ओळखलं, नको खाऊ हरकत नाही, पण मी खाणार. परमानंद झाला, परमानंद. हो, देव फक्त भाव पाहतो. आणि शबरीचा तो भाव पाहिला देवानं, शबरीचा भाव पाहिला आणि देवानं सांगितलं, माय आता मी निघतो. शबरी म्हणली, देवा आता तुम्ही नाही निघायचं, अगोदर मी निघायचं आणि त्याच्यानंतर मग मला वाट लावून तुम्ही निघायचं. म्हणले कसं? मला मुक्ती पाहिजे, बस मुक्ती पाहिजे. आत्मा परमात्म्यामध्ये विलीन झाला, शबरीला मुक्ती दिली आणि तिथून देव मग पुढच्या मार्गाला लागले. पुढची कथा आपल्याला उद्या पाहायची आहे. पण आता शबरीचं जे गोड भजन शिल्लक राहिलेले, त्या भजनाचा मात्र आनंद सगळ्यांनी टाळी वाजवून घ्यायचा आहे. हो, सगळ्यांनी उभं राहून. इकडं सगळी पुरुष मंडळी, महिला मंडळी इकडं, ज्यांना जागा कमी पडते त्यांनी तिकडं कूलरच्या बाजूला खाली देखील जायला हरकत नाही. मेरी झोपडी के भाग, ऐका शांततेत मस्त गोल रिंगण करायचे. काय म्हणतोय मी? हा सुख सोहळा स्वर्गी देखील नाही, स्वर्गात देखील हा सोहळा होणार नाही. आणि हा सुख सोहळा पुन्हा वर्षभर देखील नाही. म्हणून पुढच्या वर्षीची वाट कल किसने देखा है,
कल किसने देखा है त्याच्यासाठी आज आज सगळे हा तयार मेरी झोपड़ी के भाग टाळी टाळी मेरी झोपड़ी के भागा